नमस्कार. मी डॉक्टर पंकज बनकर. ॲग्रोवन डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पिकांसाठी आवश्यक असणारी मुख्य अन्नद्रव्ये, त्यांची कार्यपद्धती, त्यांची कमतरता आणि त्यावरील उपाययोजना हा विषय आज ॲग्रोवन डिजिटलच्या या चर्चासत्रात घेणार आहोत. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे विशेषज्ञ डॉक्टर आतिश पाटील आपल्यासोबत आहेत. सर, ॲग्रोवन डिजिटल तर्फे आपलं सहर्ष स्वागत. सरांना मी विनंती करतो की सरांनी त्यांचं सेशन सुरू करावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या ह्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा विषय आहे पिकांचे पोषण अन्नद्रव्य. शेतकरी बंधूंनो, आजच्या ह्या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने आपण जवळपास 5 मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत आणि त्याची शास्त्रीय माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पिकांची आवश्यक पोषक अन्नद्रव्ये कोणती आहेत, त्या अन्नद्रव्यांची प्रमुख कार्य कोणती आहेत, ती जर अन्नद्रव्ये जर जमिनीमध्ये कमी असतील तर त्या कमतरतेची लक्षणं पिकांवरती कोणती आढळून येतात आणि त्याचबरोबर ती कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून करायला हवेत, या सर्व 5 मुद्द्यांचा एकंदरीत आढावा आपण आजच्या या प्रशिक्षणामध्ये घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपल्याला कल्पना आहेच की आपल्याला जेव्हा आपल्या शेतामधून अपेक्षित भरघोस असं उत्पादन हवं, भागामध्ये आपल्याला ते पीक घ्यायचं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, ते वातावरण त्या पिकाला पोषक आहे की नाही, त्याचबरोबर मग एखादं जेव्हा पीक आपण निवडतो त्यावेळी त्याला जमिनीची कशा प्रकारे मशागत करायला हवी, ती केल्यानंतर योग्य प्रकारे वाणाची निवड असेल, बियाण्यांची निवड असेल, ही आपल्याला करायला हवी. आणि प्रामुख्याने हे सर्व करत असताना किंवा केल्यानंतर मग त्या पिकाला गरजेनुसार मग पाण्याचं सिंचनाचं व्यवस्थापन असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल आणि महत्वाचं म्हणजे जमिनीतील जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, ह्या सर्व घटकांचा आपल्याला या ठिकाणी आढावा घेणं गरजेचं आहे. कारण की जे पिकाला अन्नद्रव्य लागतात ते प्रामुख्याने जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे त्याच्यावरतीच अवलंबून असतं. म्हणून जर आपण सेंद्रिय कर्ब हा वाढवण्यावरती जर जास्त भर दिला तर निश्चितच जमिनीमध्ये जे काही एकंदरीत अन्नद्रव्य आहेत ते चांगल्या प्रकारे मुळांवाटे त्याचं शोषण होईल व एक सदृढ असं पीक आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगलं उत्पादन सुद्धा मिळू शकेल. तर प्रामुख्याने पोषण अन्नद्रव्ये जी काही आहेत, तर बऱ्याचदा असं आपल्याला ऐकायला मिळते की आवश्यक पोषक अन्नद्रव्ये कोणती आहेत. तर प्रामुख्याने कोणतंही पीक असेल, वनस्पती असेल, तिला प्रामुख्याने 40 मूलद्रव्य हे गरजेचे असतात आणि ह्या 40 मूलद्रव्यांमधले 17 अन्नद्रव्य ही अशी आहेत की ती त्या पिकाची पूर्ण करण्यासाठी गरजेचेच असतात. ह्या 17 मधलं एखादं जरी अन्नद्रव्य जर कमी असेल तर निश्चितच त्या कमतरतेची लक्षणं त्या पिकांवरती आढळून येतील आणि ती कमतरता जर आपल्याला भरून काढायची असेल तर तेच अन्नद्रव्य त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. प्रामुख्याने जर आपण उदाहरण घेतलं, जर आपलं पीक पिवळं पडत असेल, जमिनीलगतची पानं पिवळी पडत असतील तर ओळखायचं की तिथं नत्राची कमतरता आहे आणि ती भरून काढण्यासाठी आपल्याला नत्रयुक्त खतच देणं त्या ठिकाणी क्रम प्राप्त ठरतं. त्याच म्हणूनच ह्याला आवश्यक पोषक अन्नद्रव्य असं म्हटलं जातं. आणि कारण याची जी गरज आहे ती दुसरं अन्नद्रव्य कधीच भरून काढू शकत नाही. आता हे जे आवश्यक पोषक अन्नद्रव्य 17 जे आहेत, तर त्याचं वर्गीकरण प्रामुख्याने आपण मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य या 3 प्रकारामध्ये केलेले आहे. आता हे वर्गीकरण करण्यापाठीमागचा महत्वाचा जो हेतू आहे तो म्हणजे त्याचं किती प्रमाणामध्ये ते पिकाला लागतात. उदाहरणार्थ मुख्य अन्नद्रव्य ही जी अन्नद्रव्य आहेत 6 की ज्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन की जो हवा किंवा पाण्याच्या माध्यमातून मिळत असतो आणि प्रामुख्याने जमीन आणि खताच्या माध्यमातून आपण ज्याचा पुरवठा करतो त्याला नत्र, स्फुरद आणि पालाश असे म्हणतो. आता मुख्य अन्नद्रव्य ही जास्त प्रमाणामध्ये पिकाला लागतात, म्हणजे त्याची गरज पिकाची जास्त असते म्हणून त्याला मुख्य म्हटलं जातं. दुसरा गट आहे तो दुय्यम अन्नद्रव्य, याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे आणि गंधक आहे, ज्याला आपण सल्फर सुद्धा म्हणतो. तर ही अन्नद्रव्य नाव जरी त्याचं दुय्यम असलं तरी ते पिकाला थोडे कमी स्वरूपामध्ये लागतात. म्हणजे जर मुख्य अन्नद्रव्य अगदी क्विंटलमध्ये किंवा टनामध्ये जर लागत असतील, सेंद्रिय कर्ब असेल की जो शेणखताच्या माध्यमातून त्याचं प्रमाण राखलं जातं आणि जी रासायनिक खत आहेत नत्र, स्फुरद, पालाश ही किलोमध्ये लागतात, त्या मानानं दुय्यम अन्नद्रव्य ही थोडी कमी लागतात. त्यामुळे जर आपण कोणत्याही पिकाचं जर शिफारस खत मात्रा जर बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल, उदाहरणार्थ
भात पीक असेल, त्याच्यामध्ये खत मात्र आहे 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रति हेक्टर. म्हणजेच काय, नत्राचं प्रमाण हे जास्त आहे, स्फुरद पण जास्त आणि पालाश जास्त आहे. अशी शिफारस जवळपास कपाशीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु दुय्यम अन्नद्रव्य जी आहेत, जसं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, गंधक आहे, हे जर आपल्याला पिकाला जर द्यायचं असेल तर ते मात्र आपण 15 ते 20 किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये देतो. म्हणजेच काय, नंतर 100 किलो लागतो आणि कॅल्शियम मॅग्नेशियम हे 15 ते 20 किलो लागतात. म्हणूनच त्याला दुय्यम अन्नद्रव्य म्हटलेलं आहे. तिसरा प्रकार जो आहे तो सूक्ष्म अन्नद्रव्याचा. आता सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये प्रामुख्याने 8 सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत ती जमिनीमधून किंवा खताच्या माध्यमातून पिकाला मिळत असतात. याचं प्रमाण हे अगदी ग्रॅम मध्ये सुद्धा असतं, म्हणून त्याला सूक्ष्म असं नाव दिलेलं आहे. परंतु नाव जरी त्याचं सूक्ष्म असलं आणि हे जमिनीमध्ये जर त्याची कमतरता असेल, म्हणजे जर लोह जमिनीमध्ये कमी आहे, तर मात्र त्या लोहाची कमतरतेची लक्षण तुम्हाला पिकांवरती आढळून येतील आणि ते भरून काढण्यासाठी तुम्हाला लोहयुक्त खतच त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. म्हणूनच ही 17 जी अन्नद्रव्य आहेत ती पिकाला अत्यंत त्यांचं आयुष्य पूर्ण करण्यासाठी गरजेची आहेत. म्हणूनच त्याला आपण आवश्यक पोषक अन्नद्रव्य असे म्हणतो. आता प्रामुख्याने आपण 17 जी अन्नद्रव्य आहेत त्याच्यातली जी महत्वाची अन्नद्रव्य आहेत, जो पहिला प्रकार आहे मुख्य अन्नद्रव्य, तर त्याची कार्य कोणते आहे, त्याची कमतरतेची लक्षणं कोणते आहेत, त्याचबरोबर त्यांच्या उपाययोजना काय करायला हव्यात, हे आपण या ठिकाणी एक एक पाहणार आहोत. त्यात सर्वात प्रथम येतो तो म्हणजे नत्र. हे नत्र सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य आहे. हे एवढ्यासाठीच की प्रामुख्याने पेरणी केल्यानंतर रोप उगवण्यासाठी किंवा ते उगवल्यानंतर त्याची शाखीय वाढ असेल किंवा पिकाला जो गडद हिरवा रंग असतो, मोहराचं प्रमाण असेल, फळ धारण्याचं प्रमाण असेल, हे सर्व वाढवण्याचं जे काम आहे त्या सर्वांमध्ये महत्वाचं कार्य नत्रच असतं. म्हणून हे नत्र सर्वात पहिलं आणि सर्वात मुख्य अन्नद्रव्य आहे. परंतु जर जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण जर कमी असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की जमिनीलगतची जी पानं आहेत तर ती पानं पिवळ्या रंगाची व्हायला लागतात, कारण त्याच्या पानामधलं जे हरितद्रव्य आहे ते हरितद्रव्य नाहीसं होतं. म्हणूनच जी वनस्पती आहे किंवा कोणतेही पीक आहे त्याची वाढ कुरटी होते, मुळांची वाढ सुद्धा मंदावते, त्याचा विस्तार कमी होतो, पानाचा रंग पिवळसर होतो, कधी कधी फिकट हिरव्या रंगाची सुद्धा पानं आपल्याला शेतामध्ये आढळतात. तर हे सर्व लक्षण कशाचं आहे, तर पानामधलं जे हरितद्रव्य आहे ते हरितद्रव्य कुठेतरी कमी होतं नत्राच्या कमतरतेमुळे, आणि याचा दुष्परिणाम असा होतो की मग अकाली फुलगळ असेल, पातीगळ असेल, पानांची गळ असेल किंवा फळ पळून जाणे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला नत्राच्या कमतरतेची लक्षणं शेतामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि प्रामुख्याने फळांची जी संख्या असेल किंवा त्याचा आकार असेल तो कुठेतरी आपल्याला कमी होताना दिवसेंदिवस दिसतो. आणि आंब्यामध्ये सुद्धा जो फळांचा जो आकार आहे तो आकार आपल्याला बिघडतो, त्यालाच आपण माल फॉर्मेशन म्हणतो. तर हे सर्व कमतरतेची लक्षणं जर आपल्याला शेतामध्ये आढळली तर निश्चितच तुम्ही समजून घ्या की आपल्या शेतामध्ये नत्राची कमतरता आहे. आता ही जर नत्राची कमतरता जर आपल्याला भरून काढायची असेल तर प्रामुख्याने मी असं सांगेल की सर्वप्रथम आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडेच वळायला हवं. म्हणजे पहिला पेरणी करताना, लागवड करताना सर्वप्रथम किंवा कोणतीही फळबाग लावताना सर्वप्रथम पहिला आपल्याला शेणखत किंवा सेंद्रिय खतं, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, ही सर्व सेंद्रिय खतं आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया ही जैविक संवर्धन किंवा जैविक खताच्या माध्यमातून करायचे आहे. मग नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असतील, जसं रायझोबियम आहे, ॲझोडोबॅक्टर आहे, आझोस्पिरिलियम आहे, ॲसिडोबॅक्टर आहे, हे सर्व नत्र स्थिरीकरण करणारे किंवा उपलब्ध करून देणारे जे जीवाणू आहेत त्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रासायनिक खताकडे ओढायचं आहे. रासायनिक खतांचा जर वापर करायचा असेल तर तो पेरणी करताना आपल्याला तो निम्मा नत्र जो असतो 50% नत्र हा पेरणी करताना द्यायचा, आणि राहिलेला जो नत्र आहे तो मग 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर आपल्याला तो द्यायचा आहे. काही पिकांमध्ये सुरुवातीला नत्र हा फक्त 20%च दिला जातो, नंतर 40% आणि राहिलेला 40% हा 2 महिन्यानंतर दिला जातो, कारण नत्र हा नेहमी आपल्याला विभागून द्यायचा आहे. नत्रयुक्त खतामध्ये आपल्याकडे पर्याय आहे, युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे, हा जमिनीतून आपल्याला द्यायचा आहे. लागवड करताना तो पण 50%च द्यायचा आहे, कारण नत्रयुक्त खत ही प्रामुख्याने त्याचा ऱ्हास होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. मग तो हवेमध्ये विरून जातो किंवा जमिनीमध्ये पाण्याच्या माध्यमातून विसरा होतो. बऱ्याचदा असं होतं की पीक मध्य वाढीच्या अवस्थेमध्ये आलं की आपल्याला नत्राची कमतरता दिसून येते. तर अशा वेळी आपल्याला युरियाची फवारणी सुद्धा करू शकतो किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यावेळी जमिनीतून न देता आपण फर्टिगेशनच्या माध्यमातून ती खतं देऊ शकतो. दुसरं जे खत आहे ते स्फुरद. आता स्फुरद हे असं खत आहे की ते प्रामुख्याने वनस्पतीच्या मुळांची जी वाढ आहे ती जोमदार करण्यामध्ये त्याचं कार्य असतं.
पेशी विभाजनाचं जे कार्य म्हणजे वाढीची अवस्था प्रामुख्याने स्फुरद खतामुळे किंवा त्या स्फुरद अन्नद्रव्यामुळे घडून येत असते. त्याच्यानंतर फळ धारण्याची क्षमता असेल, फुलावर किंवा मोहरावरती येण्याचं प्रमाण जे असेल ते सर्व कार्य ही स्फुरदची आहेत. आणि पीक लवकर काढणीवर येण्याचं सुद्धा कार्य हे स्फुरदच्या माध्यमातून केलं जातं. परंतु जर स्फुरद जमिनीमध्ये जर त्याची कमतरता असेल किंवा त्याची जर कमतरतेची लक्षणं आपल्याला कशी ओळखायची, तर तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता की हे मक्याचं पान आहे आणि याच्या ज्या कडा आहेत त्या कडा कशा प्रकारे सुरुवातीला गुलाबी नंतर त्या जांभळ्या रंगाच्या होतात. सुरुवातीला पानाचा खालचा जो भाग आहे तो जांभळट होतो आणि मग हळूहळू मग वरचा भाग सुद्धा अशा प्रकारे गुलाबी जांभळा रंगाचा व्हायला लागतो. त्याच्यानंतर ही सर्व लक्षणं आपल्याला जमिनी लगतची म्हणजे जी जुनी पानं आहेत ते पानांवरती दिसायला लागतो. आणि त्यानंतर मुळाची वाढ सुद्धा कुरटी होते, खोडाचा आकार बारीक होतो, पानं निळसर हिरवी झाक त्याच्यावरती आपल्याला जांभळ्या रंगाचे टिपके दिसायला लागतात. आणि बऱ्याचदा असं होतं की बाजारातून आपण एखादी संत्री वगैरे खरेदी केली तर आपल्याला कधी कधी जाणवतं की संत्र्याची जी साल आहे ती जाड आहे, मात्र आतला जो भाग आहे तो पोकळ आहे. तो म्हणजे स्फुरद कमतरतेचं लक्षण आहे. बऱ्याचदा बटाटा कापल्यानंतर सुद्धा आपला जो आतला भाग आहे तो लालसर गंज लागल्यासारखा दिसतो, तो सुद्धा स्फुरदची कमतरता आहे. आणि प्रामुख्याने मक्यावरती सुद्धा स्फुरदची कमतरता आपल्याला दिसून येते. आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर आपण मक्याची लागवड केली असेल तर त्यावेळी सुद्धा अगदी सुरुवातीच्या अवस्थेपासून आपल्याला मक्यावरती हे अशा प्रकारे जांभळट रंगाचे डाग आपल्याला दिसून येतात. आता याची जर उपाययोजना प्रामुख्याने रासायनिक खताच्या माध्यमातून जर आपल्याला जायचं झालं तर सिंगल सुपर फॉस्फेट आहे, डायअमोनियम फॉस्फेट आहे, हे आपण लागवड करताना पूर्ण खत द्यायचं आहे. नत्र हा विभागून द्यायचा, परंतु स्फुरद हे खत आपल्याला लागवड करतानाच द्यायचं, कारण स्फुरद पिकाला हळूहळू मिळतो. म्हणजे लागवड केल्यानंतर म्हणजे जमिनीमध्ये स्फुरद मातीआड केल्यानंतर जवळपास 30 दिवसानंतर तो पिकाला मिळायला सुरुवात होतो. म्हणजे तो हळूहळू पिकाला मिळत असतो. त्याच्यामुळे तो एकदाच द्यायचा आहे जेणेकरून पिकाचा पूर्ण वाढीचा कालावधीपर्यंत तो पिकाला मिळेल. त्याबरोबर आपल्याला जो बीज प्रक्रियेसाठी स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील किंवा स्फुरद उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत तर त्याची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे. किंवा आपण ड्रीपच्या माध्यमातून सुद्धा ती द्रवरूप खतं जी आहेत तर ती आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तिसरं महत्वाचं जे अन्नद्रव्य आहे ते आहे पालाश. आता पालाश हे सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य आहे, कारण पालाश सर्व अन्नद्रव्यांचं जे कार्य आहे तर ते योग्य प्रकारे करण्यामध्ये मदत करत असतं. म्हणजे प्रामुख्याने वनस्पतीच्या शरीर क्रियेमध्ये महत्वाची कामगिरी आहे ती पालाच्या माध्यमातून केली जाते. आणि महत्वाचं म्हणजे कोणती पीक असू दे त्याच्यामध्ये रोग, कीड, थंडी यापासून संरक्षण करण्याचं काम म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम हे पालाश करत असतं. म्हणजे जर आपल्या शेतामध्ये जर जास्त आजूबाजूच्या शेतापेक्षा जर जास्त रोगकिडीचा प्रादुर्भाव होत असेल तर कुठेतरी आपल्या जमिनीतली पालाची जी पातळी आहे ती कुठेतरी खालवलेली नक्कीच असेल. त्यामुळे पालाचा हा जे कार्य आहे ते रोग, कीड व्यवस्थापनाबरोबर पाण्याची टंचाई परिस्थितीमध्ये सुद्धा पालाश हे महत्वाचं कार्य करतं. म्हणजे आवश्यक परिस्थितीमध्ये जर आपल्याला पाण्याचा जास्त कालावधीसाठी जर ताण पडला तर अशा वेळी पालाश जर चांगल्या प्रमाणामध्ये पिकामध्ये असेल, जमिनीमध्ये असेल तर अशा वेळी ते तग धरून ठेवण्याची ऊर्जा, शक्ती ते पिकामध्ये निर्माण करत असतात. आता ह्या अशा महत्वाच्या पालाश अन्नद्रव्याची जर कमतरता आपल्या जमिनीमध्ये असेल तर ती लक्षणं कोणती दिसतात, तर प्रामुख्याने जमिनीलगतची जी पानं आहेत तर त्या पानाच्या जे ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे याच्या पहिला शेंडे जे असतात तर शेंडे ते हळूहळू पहिला ते पिवळे पडतात, त्याच्यानंतर ते सुकतात आणि नंतर ते करपायला सुरू होतात. आणि एकदा एक करपलेला भाग हा पुन्हा पालाश टाकल्यानंतर हा भरून येत नाही. म्हणून पालाशची कमतरता जर आपल्याला भरून काढायची असेल तर ते सुरुवातीपासूनच पालाशयुक्त खतांचं आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि पालाशी जर कमतरता असेल तर आपण जर निर्यातक्षम भाजीपाला असेल, फळबाग लागवड करत असू तर त्यावेळी त्याची टिकवण क्षमता असेल किंवा तो फळाचा तजेलदारपणा, तो आकर्षक रंग असेल, हे कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये दिसून येतं. म्हणजे बघा की डाळिंब हे असं खत असं फळ आहे की जर ते अगदी आकर्षक लालसर रंगाचा असेल तर आपल्याला लवकर ते म्हणजे ते घ्यायला ग्राहक लवकर आकर्षले जातात. तर अशा वेळी जर डाळिंबाचा रंग जर फिका असेल आणि प्रामुख्याने तो डळ रंग हा पाण्याच्या कमतरतेमुळे येतो तर अशा वेळी आपला त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. द्राक्षामध्ये सुद्धा जो घड आहे तो लहान आणि घट्ट होतात, घड उशिरा तयार होतात, मणी एकसारखे पिकत नाहीत. तरी अशा सर्व कमतरतेची लक्षणं पालाश जर असेल कमी तर ते दिसून येते. आणि याची जर आपल्याला पूर्तता कसं करायची असेल, त्याची जर उपाययोजना करायची असेल
तर प्रामुख्याने आपल्याला पालाशुद्ध खतं जसं की सल्फेट ऑफ पोटॅश आहे, म्युरेट ऑफ पोटॅश आहे, हे आपल्याला जमिनीतून द्यायचे. स्फुरद प्रमाणेच पाला सुद्धा 100% आपल्याला लागवड करतानाच द्यायचा आहे, कारण पालाश हा सुद्धा स्फुरद प्रमाणेच अगदी 35 ते 40 दिवसानंतर पिकाला मिळतो, म्हणजे तो हळूहळू मिळतो आणि त्याचा जमिनीतून ऱ्हास लगेच होत नाही. म्हणून पालाश हा लागवड करतानाच संपूर्ण डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. काही कारणास्तव समजा जर पालाश देणं शक्य नाही झालं किंवा पाल्याची जर कमतरता आहे, तर अशा वेळी मग आपण फवारणीच्या माध्यमातून सुद्धा पालाश देऊ शकतो. जसं 2% सल्फेट ऑफ पोटॅश याची आपण फवारणी घेऊ शकतो. आणि अलीकडे आता जीवाणू सुद्धा, म्हणजे पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू सुद्धा आपल्याला मिळत आहेत, उपलब्ध आहेत. तर त्याचा सुद्धा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. दुसरा जो आपला प्रकार आहे अन्नद्रव्यांचा, तो आहे दुय्यम अन्नद्रव्य. आता दुय्यम अन्नद्रव्य नाव जरी त्याचं दुय्यम असलं तरी त्याचं कार्य मात्र मुख्य अन्नद्रव्या सारखंच आहे किंवा त्याच्या बरोबरीचं कार्य आहे. त्याच्यामुळं दुय्यम अन्नद्रव्य ही अशी अन्नद्रव्य आहेत की ती मुख्य अन्नद्रव्यांपेक्षा थोडी कमी लागतात. म्हणजे नत्र जर 100 किलो लागत असेल तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक हे कुठंतरी 20 किलोच्या प्रमाणामध्ये लागतील. आता हे सर्वात महत्वाचं दुय्यम अन्नद्रव्यामधलं सर्वात पहिलं आहे ते आहे कॅल्शियम. त्या कॅल्शियम हे असं अन्नद्रव्य आहे की जे प्रामुख्याने पेशीची विभाजन असेल, पेशींची वाढ असेल, पेशींना बळकटी देण्याचं काम हे कॅल्शियम करत असतं. म्हणूनच त्याचं सर्वात महत्वाचं कार्य पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मुळावरती जे जीवाणूच्या गाठी आहेत तर त्या गाठी वाढवण्याचं काम किंवा त्या गाठीमध्ये वाढण्याचं जे प्रमाण आहे, जो दर आहे, तर तेच महत्वाचं कार्य कॅल्शियममुळे करत असतं. कारण जे जीवाणू असतात त्या जीवाणूंना कॅल्शियम त्यांच्या स्वतःच्या शारीरिक वाढ होण्यासाठी सुद्धा लागत असतो. तर अशा प्रकारे महत्वाचं कॅल्शियम अन्नद्रव्य आहे आणि याची जर कमतरता जमिनीमध्ये असेल तर प्रामुख्याने त्याची जी कमतरतेची लक्षण आहेत तर ती आपल्याला पिकाच्या शेंड्याकडे दिसून येतात. मग मुळांचा शेंडा असेल किंवा पिकाचा वरचा अग्रणी भाग असेल तर त्या ठिकाणी दोन्हीकडे वाढ खुंटलेली आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर कळ्या असतील, फुले असतील, फुलोरा असेल तर तो गळायला सुरुवात होईल. फुल पीक आहे ते अवेळी फुलावरती येतं. त्याचबरोबर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर टोमॅटो असेल, या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता टोमॅटो किंवा कलिंगड आहे, कसा त्याचा जो शेंड्याकडचा भाग आहे तो कसा एक प्रकारे तो कुजायला सुरुवात होते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. आणि प्रामुख्याने मग वाटाणा असेल तर त्याच्यामध्ये शेंगा कूज आपण ज्याला म्हणतो तर ते प्रामुख्याने लक्ष त्याच्यामध्ये दिसून येतं. कोबी असेल तर पानातील हरितद्रव्य कमी होऊन पानाची जी आकडी वळायला सुरुवात होते. त्याचबरोबर फळांमध्ये शेंडेमर सुद्धा सुरू होते आणि लिंबूवर्गीय किंवा घेवड्याची जी पानं आहेत तर ती दुमटायला त्या ठिकाणी सुरुवात होते. तर अशा प्रकारे आपल्याला कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं दिसून येतात. त्याचबरोबर डाळिंब या फळ झाडामध्ये त्या फळामध्ये आपल्याला फळांना तडे जाण्याचं जे प्रमाण आहे, म्हणजे तडकण्याचं प्रमाण ते कुठेतरी कॅल्शियमच्या कमतरतेमुळे वाढू शकतं. तर अशा प्रकारे जर कमतरतेची लक्षणं दिसली तर ती भरून काढण्यासाठी किंवा ती कमतरता दिसू नये म्हणून सुरुवातीलाच काही उपाययोजना करायच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जी खतं आहेत त्याच्यामध्ये मग सिंगल सुपर फॉस्फेट हे खत वापरायचं आहे. कारण त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये स्फुरद बरोबर तुमचा कॅल्शियम सुद्धा काही प्रमाणामध्ये असतो. त्याचबरोबर जिप्सम की जे भूसुधारक आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा पिकाला कॅल्शियम मिळत असतो. आणि फवारणीच्या माध्यमातून मग कॅल्शियम नायट्रेट आहे याची सुद्धा आपण त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकतो. दुसरा दुय्यम अन्नद्रव्य आहे ते म्हणजे मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम आहे ते हरितद्रव्यामध्ये त्याचं प्रामुख्याने कार्य आहे. त्याचं जे प्रमाण आहे हरितद्रव्यामध्ये ते 15 ते 20% आहे. त्यामुळेच प्रकाशसंश्लेषणाची जी क्रिया आहे तर त्या क्रियेमध्ये ते महत्वाचा भाग घेतं. आणि त्याचबरोबर जे स्फुरद महत्वाचं मुख्य अन्नद्रव्य आहे त्याची चयापचय क्रियेमध्ये सुद्धा मॅग्नेशियमचं महत्वाचं कार्य आहे. आणि वनस्पतीच्या शरीरामध्ये जे निरनिराळे विकर असतात तर त्यांना उत्तेजन देण्याचं सुद्धा कार्य हे मॅग्नेशियम करत असतं. आणि जर मॅग्नेशियमची जर कमतरता जमिनीमध्ये असेल तर ती लक्षणं प्रामुख्याने पिकाच्या जे मधल्या भागाची पानं आहेत त्या भागामध्ये आपल्याला दिसून येतात. तुम्ही ह्या चित्रामध्ये बघू शकता की कशा प्रकारे बघा, सुरुवातीला पाने पूर्णपणे पिवळं होतं परंतु त्याच्या ज्या शिरा आहेत तर त्या शिरा आहे तशाच हिरव्या राहून जातात. दुसऱ्यामध्ये पण तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे बाकीचा पानाचा भाग हा पिवळा होतो आणि कारण हरितद्रव्ये नाहीशी होतात आणि राहिलेला भाग शिरा ज्या आहेत तर त्या हिरव्या आहेत तशाच राहतात. कपाशीमध्ये सुद्धा आपण बघतो की कशा प्रकारे लालसर रंगाची पानं आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे
दिसून येतात. तर अशा प्रकारे जी कमतरता आहे तर ती भरून जर काढायची असेल तर प्रामुख्याने आपल्याला जमिनीतून मॅग्नेशियम सल्फेट हा प्रति हेक्टरी 25 ते 30 किलो आपल्याला तो वापरायला हवा, किंवा मग त्याची फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण त्याची कमतरता ही भरून काढू शकतो. तिसरं दुय्यम अन्नद्रव्य आहे ते म्हणजे गंधक, यालाच आपण सल्फर म्हणतो. आता हे जे गंधक अन्नद्रव्य आहे तर त्याचं महत्वाचं काम जे आहे तर ते तेल बियांमध्ये आहे, म्हणजे तेलाचं प्रमाण वाढवण्याचं कार्य हा गंधक करत असतो. म्हणूनच प्रामुख्याने मग सोयाबीन असेल किंवा भुईमुग असेल किंवा इतर तेल वर्गीय जे पिकं आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण गंधक देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर द्विदल पिकांमध्ये जे मुळांवरती ज्या गाठी आहेत तर त्या गाठी तयार होण्याचं किंवा ते असलेल्या गाठी वाढवण्याचं कार्य हे गंधकच्या माध्यमातून सुद्धा होत असतं. आणि अशा महत्वाचं अन्न घटकाची अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात येईल की पिकाची शेंड्याकडची जी पानं आहेत तर ती पिवळी पडायला सुरुवात होईल. आता याच्यामध्ये जी पानं आहेत तर ती पिवळट हिरवट रंगाची दिसतात. त्याचबरोबर झाडे कुरटी किंवा खोड फांद्या पातळ आणि पातीसारख्या बारीक गोलाईसारख्या दिसायला लागतात. त्याचबरोबर पानामध्ये नत्र आणि गंधक याचं जे गुणधर्म आहे ते कुठेतरी आपल्याला बिघडलेलं किंवा वाढलेलं दिसतं. आणि त्याचबरोबर जे कोबीवर जे पीक आहे त्याची खालची आणि वरची जी पानं आहे ती थोडीफार तांबडी किंवा जांभळट सुद्धा होतात गंधकच्या कमतरतेमुळे. त्याचबरोबर केळीमध्ये जे शेंड्याकडची जी पानं आहेत तर ती लहान होऊन ती गुच्छासारखी दिसतात. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी केळामध्ये जर आपल्याला गुच्छ दिसला तर समजून जायचं की त्या ठिकाणी कुठेतरी गंधक ह्या अन्नद्रव्याची कमतरता आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की जर नारळ जे खोबरं असतं तर ते प्रामुख्याने असं करकरीत लागलं पाहिजे खाताना, परंतु जर ते चिबट चांगल्यासारखं जर आपल्याला लागलं तर समजून जायचं की त्याच्यामध्ये गंधकची कमतरता आहे. आता ह्याची जर उपाययोजना जर करायची झाली तर प्रामुख्याने मग अमोनियम सल्फेट असेल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा जिप्सम असेल याच्या माध्यमातून सुद्धा गंधक हा आपल्या पिकांना मिळू शकतो. त्याचबरोबर फवारणीसाठी आपण जे सूक्ष्म अन्नद्रव्य वापरतो सल्फेट युक्त, जसं फेरस सल्फेट आहे, झिंक सल्फेट आहे, याचा जर वापर केला तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सल्फर हा मिळू शकतो. तिसरा महत्वाचा जो घटक आहे अन्नद्रव्याचा तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जरी याचं नाव सूक्ष्म असलं तरी त्याचं कार्य हे दुय्यम आणि मुख्य अन्नद्रव्य याच्या बरोबरीच आहे. फक्त याचं जे प्रमाण आहे पिकांना शोषण करण्याचं प्रमाण हे थोडस कमी असतं, म्हणून आपण त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य अशी म्हणतो. ही कमी प्रमाणामध्ये लागतात. आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला असं होतं की पहिला मुख्य अन्नद्रव्यांची लक्षणं कमतरतेची लक्षणं दिसत होती. त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरतेचं लक्षण दिसायला लागलेत आणि अलीकडे तर आता सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरतेची लक्षणं सुद्धा सर्रास दिसत आहेत. आणि त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचा जर विचार केला तर याच्यामध्ये लोह असेल आणि जस्त म्हणजे आयर्न आणि झिंक या दोन अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणं ही आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसून येत आहेत अलीकडच्या काळामध्ये. याची कारणं सुद्धा अशीच आहेत की आपण मग संकरित बियाणं असेल, हायब्रिड बियाणं असेल, अधिक उत्पादन देणारे वाण असतील तर ते घेतो आणि हे घेत असताना कारण त्यांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता जास्त असते आणि अशा वेळी जर अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपण त्या ठिकाणी जमिनीत जर नाही दिली तर मात्र कमतरता ही वर्षानुवर्ष वाढते. दुसरं कारण आहे ते म्हणजे आपण फक्त रासायनिक जी खतं आहेत त्याच्यामध्ये सरळ खतं असेल याचा जास्तीत जास्त वापर करतो. म्हणजे जसं युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा म्युरेट ऑफ पोटॅश असेल, ह्याच्यामधून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य ही पिकाला मिळत नाही. आणि मग आणखीन बाकीच्या गोष्टी आहेत की जसं सलग किंवा बहुपीक पद्धती असेल, वर्षानुवर्ष पीक जमिनीमधून घेणे आणि त्याच्यामुळं खताचा कुठेतरी कमी वापर, तर अशा गोष्टींमुळे सुद्धा अन्नद्रव्यांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणंही आपल्याला दिवसेंदिवस जाणवत आहेत. आता ती भरून जर काढायची असेल तर प्रामुख्याने पहिला आपल्याला माती परीक्षण केलं पाहिजे आणि माती परीक्षण केल्यावर आपल्याला कळून येईल की आपल्या जमिनीमध्ये तिची पातळी कोणती आहे. आता याला ही कांतिक पातळी म्हणजेच काय तर क्रिटिकल लिमिट्स हे या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे जमिनीमध्ये जर लोह 4.5 पेक्षा जर कमी असेल तर निश्चितच त्या ठिकाणी लोहाची कमतरता आपल्याला दिसून येईल. आता ती जर भरून काढायची असेल तर आपल्याला मग लोहयुक्त खतं, फेरस सल्फेट असेल किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खतं जी आहेत जसं मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, बोरॅक्स, तर हे आपल्याला एकरी 10 ते 40 किलो प्रति हेक्टर हे टाकायचं आहे. आता हे जे प्रमाण आहे तर ते पिकाच्या नुसार थोडंफार बदलू शकतं. म्हणजे हंगामी पिकं, नगदी पिकं, फळझाडं याच्यात थोडंफार ते प्रमाण हे बदलू शकतं. जर फवारणीच्या माध्यमातून द्यायचं झालं तर मग आपण त्या ठिकाणी 0.5% फवारणी किंवा चिलेटेड स्वरूपात जर असतील सूक्ष्म अन्नद्रव्य तर 0.1 ते 0.2% फवारणी आपण त्या ठिकाणी
घेऊ शकतो. आता बाजारामध्ये वेगवेगळी सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत, परंतु जर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेलं द्रवरूप फुले मायक्रोग्रेड सेकंड, की ज्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य पोषक हे चांगल्या प्रमाणामध्ये आहेत आणि हे शासकीय मान्यता प्राप्त ग्रेड 2 आहे. तर ह्याचा जर वापर केला तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो. याची शिफारस प्रामुख्याने कांद्या पिकामध्ये आहे, की कांद्यामध्ये पुनर्लागवड केल्यानंतर 35 ते 55 दिवसानंतर आपल्याला 2 फवारण्या त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मग तृणधान्य असतील, कडधान्य असतील, गळीत धान्य असतील, याच्यामध्ये सुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो. पहिली फवारणी 30 दिवसानंतर, दुसरी फवारणी 45 दिवसानंतर. त्याचप्रमाणे मग भाजीपाला असेल किंवा फळझाडं असतील, याच्यामध्ये सुद्धा आपण 2 फवारण्या 2 टप्प्यामध्ये घेऊ शकतो, जेणेकरून कमतरता सुद्धा भरून येईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं आणि चांगल्या प्रतीचं भाजीपाला आणि फळबाग आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न देऊन जाईल. आता शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी ह्या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कमतरतेची लक्षणं कोणत्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. आता प्रामुख्याने बघा, नत्र, की जे जमिनीलगतचं पानं जी आहेत तर ती पिवळी पडतात, ही नत्राची कमतरता. स्फुरद, जमिनीलगतचं जे पान आहे ते खालच्या बाजूनं जांभळट रंगाचं व्हायला सुरुवात होतं. पालाश, जमिनीलगतचं पान जे आहे ते शेंड्याकडून करपायला सुरुवात होते. म्हणजे हे नत्र, स्फुरद, पालाश मुख्य अन्नद्रव्याची प्रामुख्याने कमतरता आपल्याला जमिनीलगतच्या पानांवरती दिसून येईल. त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य जसं मॅग्नेशियम, याची कमतरता थोडीशी हे मधल्या भागामध्ये दिसून येईल. आता याच्यामध्ये पान पिवळं होतं, परंतु शिरा या हिरव्या राहतात. आता याच्या उलट जर बघितलं म्हणजे पानं पिवळीच होतात, परंतु जर ती पानं, पिवळी पानं जर शेंड्याकडे असतील तर निश्चितच ती नत्राची कमतरता नसून तर ती गंधकची कमतरता आहे. आणि जर शेंड्याकडची पानं पिवळी असतील परंतु त्याच्या जर शिरा ह्या हिरव्या असतील तर ओळखायचं की ती लोहाची कमतरता आहे. म्हणजे पानं ह्या एका झाडावरती 4 प्रकारच्या कमतरतेची लक्षणं आपल्याला एकाचवी ओळखता येतील. म्हणजे पान बघा, नत्राचं पान पिवळं आहे परंतु ते खाली आहे. गंधकचं पान पिवळंच आहे परंतु ते शेंड्याकडे आहे. मॅग्नेशियमचं पान पिवळं आणि शिरा हिरव्या आहेत परंतु ते मध्यभागी किंवा जमिनीलगत आहे. आणि लोहाचं पान पिवळं आहे, शिरा हिरव्या आहेत परंतु ते शेंड्याकडे आहे. तर अशा प्रकारे कमतरता आपल्याला ओळखायला सोपी जाईल आणि त्यानुसार मग आपण फवारणीच्या माध्यमातून त्या कमतरता ह्या भरून काढायच्या आहेत. मग बोरॉन असेल तर प्रामुख्याने शेंड्याकडच्या भागामध्ये दिसून येतो. कॅल्शियम सुद्धा शेंड्याकडच्या भागामध्ये आपल्याला दिसून येतो. आता आपण जेव्हा खताचं व्यवस्थापन करत असतो तर ते व्यवस्थापन करताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, की आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे की कोणते अन्नद्रव्य हे परस्पर विरोधी आहेत आणि कोणते अन्नद्रव्य हे एकमेकाला पूरक आहेत. म्हणजेच काय, की उदाहरणार्थ आता हे परस्पर विरोधी अन्नद्रव्य याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की नत्राचं जर प्रमाण आपण जर जादा दिलं जमिनीमध्ये, म्हणजे युरिया हे खत आपण जास्त टाकलं तर अशा वेळी जमिनीतलं जे काही पालाश आहे, तांबे आहे, कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, तर ते पिकाला योग्य प्रमाणामध्ये शोषून नाही घेता येणार. कारण त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण हे कुठेतरी वाढलेलं आहे. तसंच जर फक्त आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा जर भडीमार केला जमिनीमध्ये, याचं जर प्रमाण जास्त झालं स्फुरदचं, तर अशा वेळी लोह आहे, जस्त, पालाश, कॅल्शियम ह्याची जमिनीतला जो आहे तर तो पिकाला चांगल्या प्रकारे मुळांवाटे शोषून नाही घेता येणार. आता याच्या उलट जर आपण नत्र हा जर संतुलित योग्य प्रमाणामध्येच दिला, म्हणजे विद्यापीठानं ज्या काही शिफारशी सांगितल्या आहेत प्रत्येक पिकाच्या, तर त्या शिफारशी प्रमाणे जर आपण नत्रित खत जर दिलं तर मात्र आपल्याला पालाश असेल, मॅग्नेशियम असेल, तर तो जमिनीमधला जो आधीचा आहे तर तो चांगल्या प्रकारे त्या मुळांवाटे त्याचं शोषण होईल. तर अशा प्रकारे जर आपण समजून घेतलं तर कुठलं अन्नद्रव्य जर जास्त प्रमाणात दिलं आणि कुठलं अन्नद्रव्य आपल्याला संतुलित प्रमाणात द्यायचं आहे तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी खतामध्ये बचत होऊ शकते, जमिनीचं आरोग्य सुस्थितीत राहू शकतं आणि पिकाला योग्य प्रमाणामध्ये सर्व अन्नद्रव्य हे मिळू शकतात. आता माती परीक्षण केल्यानंतर सर्वात महत्वाचा जो घटक तपासला जातो रासायनिक गुणधर्मामध्ये तो म्हणजे जमिनीचा सामू. आता सामूचं महत्व काय आहे तर या तक्त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. हा तक्ता बघा, प्रामुख्याने 4 ते 10 सामू इथपर्यंत दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जर आपल्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 हा जर असेल तर निश्चितच हे आपल्याला सर्व अन्नद्रव्य हे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पिकाला मिळत आहेत. हे एकंदरीत तुम्हाला या चित्रावरून लक्षात येईल. इथं बघा 6 ते 7.5 मध्ये चांगल्या प्रकारे इथं वाढ झालेली दिसते, की ज्याला आपण तटस्थ किंवा उदासीन सामू म्हणतो. ते जर सामू कमी असेल म्हणजेच काय, आपल्या जमिनी ह्या आल्मधर्मी आहेत, याच्यामध्ये बघा वाढ कुठेतरी कमी होत चाललेली आहे, खुंटलेली आहे. जर
सामू हा जर 7.5 पेक्षा जास्त झाला तर ते विम्लधर्मीय म्हणून आपण जमिनीला वर्गीकरण करतो. इथं सुद्धा पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर पिकाची वाढ चांगली व्हायची असेल, सर्व अन्नद्रव्य चांगल्या प्रमाणामध्ये योग्य प्रमाणात जर पिकाला जर मिळून द्यायची असेल, तर निश्चितच आपल्याला जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 या प्रमाणामध्येच ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम माती परीक्षण करायला हवं. त्याच्यानंतर पिकांची फेरपालट असेल, म्हणजे जसं तृणधान्य, त्याच्यानंतर कडधान्य, अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पिकं घ्यायची आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सेंद्रिय खतं, मग शेणखत असेल, हिरवळीची खतं असतील, याच्या माध्यमातून आपल्याला जमिनीला ती सर्व द्यायची आहेत. आणि महत्वाचं म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, ह्याचा आपल्याला त्या ठिकाणी अवलंब करायचा आहे, की ज्याच्यामध्ये सेंद्रिय खत 30 ते 40% आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर जीवाणू खतं, की जी 15 ते 20%. ही जीवाणू खतं आपण बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो, किंवा पुनर्लागवड करताना त्याच्या मुळ्या आपण त्याच्या द्रावणामध्ये बुडवून घेऊ शकतो. आणि नंतर मग आपल्याला रासायनिक खताला तिसऱ्यांदा प्राधान्य द्यायचं आहे. 3 क्रमांकाचं प्राधान्य रासायनिक खत राहील. हे सुद्धा 40 ते 50% एवढंच आपल्याला अवलंब करायचं आहे. अशा प्रकारे आणि वापर जर केला तर निश्चितच आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य राखता येईल सुस्थितीमध्ये. त्याबरोबर आपल्याला पिकातला योग्य प्रमाणामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध होतील, आणि पिकाचं आपल्याला जे अपेक्षित वाढ आहे, अपेक्षित उत्पादन आहे, तर ते ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकेल. धन्यवाद. आतिश पाटील सरांना मी धन्यवाद मानतो. पाहत राहा धन्यवाद. ॲग्रोवन डिजिटल.